सो आपण हे सर्व का सांगतोय की पिढी पुढची ना खूप मेहनती आणि देशप्रेम असणारी निर्माण झाली पाहिजे. तर खूप बदलेल, नाही तर अवघड आहे. खरंच अवघड आहे. आजकालची पिढी जे आता सध्या जे चाललंय ना ते बदललं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मेहनती पिढी असली पाहिजे. देशनिष्ठ, देशभक्त पर पिढी निर्माण झाली पाहिजे. चलो ठीक आहे, तो नंतरचा लाईफ ह्युमन लाईफचा पार्ट आहे तो आपला. कधीतरी आपण बोलू त्याच्याबद्दल. सो मला वाटतं तुम्हाला जर शंका आल्या तर आपण पुढचा पार्ट आपण आज मला वेळ आहे अजून 10 मिनिटं. आपण मल्टिप्लिकेशन स्टार्ट करू. कुठलं तरी एक मल्टिप्लिकेशन. ओके. सो 2 डिजिट बाय 2 डिजिट मल्टिप्लिकेशन शिकून घेऊ. म्हणजे मग आपण उद्या 3 डिजिट बाय 2 डिजिट, 2 डिजिट बाय 4 डिजिट असं सर्व कम्प्लीट करू आपण. तर प्रेझेंटेशन मध्ये जातो. मी साध्या पद्धतीने लिहितो. प्लीज इकडे लक्ष द्या. प्रेझेंटेशन मध्ये का तयार नाही? एक मिनिट. ओके. प्लीज एव्हरीवन, थोडासा होऊन जाईल 10 मिनिटात. सो प्लीज इकडे लक्ष द्या. 2 डिजिट बाय 2 डिजिट आपण मल्टिप्लिकेशन बघतोय. सर्वजण इकडे लक्ष द्या. 32. मुद्दाम पहिले सुरुवातीला सोपे अंक घेतो. 32 इंटू 24. त्याच्यानंतर 68 मल्टिप्लाय 93. इकडे लक्ष द्या. 2 समजून घेऊ. याला वैदिक मॅथमॅटिकमध्ये असं क्रिस क्रॉस टेक्निक म्हणतात. त्याचा सूत्र पण आपण नंतर ऍडव्हान्स मध्ये बघणार आहोत. त्याला सूत्र पण आहे. पण आता सूत्रात आपण अडकलो तर क्रिया आपल्या पूर्ण होणार नाही. आपण आता क्रिया पहिले समजून घेतोय की म्हणजेच मीन्स काय. लक्ष द्या पहिले सर्वजण. पहिले समजून घ्या. म्हणजे मग तुम्हाला त्या पद्धतीने डायरेक्ट आणि सिंगल लाईन आन्सर मध्ये पण जायचं आपल्याला. पहिले डिटेलिंग, नंतर सिंगल लाईन आन्सर पण आपण करणार आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. पहिले 2 आणि 4चं मल्टिप्लिकेशन. पहिले 2 आणि 4चं म्हणजे ही लाईन. पहिले ही लाईन असं. 2 आणि 4चं मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं दिसतंय ना एक क्रॉस. एक क्रॉस मल्टिप्लिकेशन. असं क्रॉस मल्टिप्लिकेशन मीन्स 3 × 4 अधिक 2 × 2. ओके. आणि त्याच्यानंतर लास्टला पुन्हा परत या दोघांचं असं. म्हणजे 3 × 2. ओके. पहिले समजून घेऊ आपण. मीन्स 6, त्याच्यानंतर 12, पुन्हा परत +4 आणि पुन्हा परत 8. आणि पुन्हा परत जर आता आपण डायरेक्ट लिहूनच घेऊ पुन्हा पुन्हा 6, 16 आणि पुन्हा परत 8. आणि म्हणून फायनल आन्सर इज द बॅलन्सिंग मेथडने 8, 6, 7. मला वाटतं सर्वांना समजलं असेल. तरी पण आपण पुढचं पण समजून घ्या सर्वजण. प्लीज इकडे लक्ष द्या. 8, 3. नंतर सिंगल लाईन आन्सर पण लिहिणार आहेत आपण याच्यामध्ये. ओके. त्यानंतर 6. थोडं जास्त लांब झालं माझ्याकडनं. 6 × 3, 9 × 8. आणि पुन्हा परत 6 × 9. ओके. म्हणून 54, 18, 72, 24. आणि म्हणून 54, 90. ही अशी लाईन पाहिजे होती ना. 54, 90 अँड 24.
आणि म्हणून फायनल आन्सर इज द 4 2 and 63. ओके. असं. सो हे लिहून घ्या. नंतर मग आता लिहून घ्या सर्वजण, डिटेल लिहून घ्या सर्वजण. टायटल काय राहील सर? मल्टिप्लिकेशन टू की डिजिट बाय टू डिजिट? डिजिट मल्टिप्लिकेशन. एनी नंबर ऑफ 2 डिजिट बाय 2 डिजिट मल्टिप्लिकेशन. क्रिस क्रॉस टेक्निक. क्रिस क्रॉस जरी लिहिलं तरी चालेल. नंतर आपण उद्या डायरेक्ट सिंगल लाईन मेथड, सिंगल पद्धतीने एका एका ओळीत करण्यासाठी थोडीशी स्ट्रेंथ वाढवावी लागते मेंटल अरिथमेटिकची. आणि होते, काही प्रॉब्लेम नाही. तेवढी स्ट्रेंथ वाढवावी लागते स्वतःची. लिहिलं असेल तर थांबूया आपण, प्लीज. झालं की कोणीतरी सांगेल. एक कॅल्क्युलेशन, दोन कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा. येस सर. अपना कुछ रिकॉर्डिंग मिस हो गया है क्या? इम्पोर्टेंट, हम लोग सेकंड फेज में क्या सीखे थे? कोई बताएगा क्या? सर 3 डिजिट स्क्वायर सीखे थे सर, 996. हम्म. फॉर्मूला मेथड एंड. ठीक है, कल कुछ डाउट आया तो कर लेंगे, कर लें अपन, ठीक है. ओके. झालं का प्लीज सर्वांचं लिहून, म्हणजे मला नवीन द्यायला. येस सर. ओके. हो सर झाले. ओके. तो तुम्ही करा बरं सर्वजण आता. ओके.
डन सर. डन सर. डन. ठीक आहे. सो ओके. अरुणाताई सांगा, आन्सर एक्सप्लेन करो. Yes, sir. हम्म 54 multiplied by 28, sir. हम्म So, first crisscross method में 5 fours are. हम्म Next, 5 eights are हम्म. plus 4 twos are. पहिला Next, क्या 4 पहले eights are. पहले क्या किया आपने? 5 fours are, sir. 5 4 जा लेफ्ट से बताया मैंने. 5 twos are. सर 5 twos are. 5 twos are. 5 twos are. हाँ 5 2 जा 5 twos 5 are. 2 जा हाँ. ओके. Yes, sir. हम्म हम्म Next, 5 eights are 4 twos हम्म are. हम्म 5 eights are 40. 4 हम्म twos are 8. Next, 4 eights are 32. हम्म Next, 2. हम्म. 8 plus 3, 11. नहीं, 1 carry ऐसा मत forward. सोचो, ऐसा मत सोचो. 51 सोचो इसको डायरेक्ट. ऐसा डायरेक्ट Yes, sir. ये इसको 51 देखो. क्या देखो? Yes, sir. 51 देखो. 50. हाँ. 5 carry over. हम्म Next, 15. ओके. है ना, इजी है ना, इजी है ना डायरेक्ट. Yes, sir. हाँ, तो हम लोग कल डायरेक्ट डायरेक्ट सिंगल लाइन आन्सर देखेंगे. Yes, नेक्स्ट sir. राणीताई, तुमचं पुढचं समजून सांगा. ओके. हम्म लेफ्ट टू राइट टू लेफ्ट दोनों हाँ साइड से सर. कर सकते हैं हम लोग, कोई प्रॉब्लम नहीं. हाँ. राइट टू लेफ्ट सांगते. हम्म 3 nines are 27. हम्म त्याच्यानंतर 6 nines are 54. 54. हम्म हाँ 6 nines are. हम्म 3 threes are 9 हम्म. आणि 6 threes are 18. याचं किती झालं हे सांगा ना मला. 63 झालं सर. हम्म 63. हम्म हा आणि तिथे 18. हम्म. आन्सर. हा 7 इथेच ठेवायचं. हम्म फर्स्ट वन. 2 तिकडे कॅरी करायचं, मग ते 63 प्लस 2 65 होणार. तर हम्म. 5 तिथे लिहून 6 कॅरी करायचा. 18 प्लस 6 24 होणार. 2457. ओके ना, सोपं आहे ना. एवढा वेळ नाही लागला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा करत होता तेव्हा क्विकली थोडासा, हो आपली पेन आहे ना, थोडासा फास्ट रायटिंग आपली चालली पाहिजे. रिक्वायरमेंट आहे आता प्रत्येकाचं, थोडंसं आपण लेवल 1 कंप्लीट केलेली आहे. खूप सारी प्रॅक्टिस केली तुम्ही. कमीत कमी तुम्ही 200 पेजेस, 2-4 रजिस्टर तुम्ही भरून काढले असतील लेवल 1चे. खूप सारे मेंटल अरिथमेटिक झाली असेल अंकांबरोबर. तर मग आता थोडासा आपला इथं तो तो आपला जो अप्रोच आहे तो आपला दिसला पाहिजे नंबर्स लिहिताना. म्हणजे मी असं म्हणेल की जस्ट आता ठीक आहे, इथं आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं म्हणून आपण बोलतो की हा 2 म्हणजे 63 प्लस 2 म्हणजे 65. जेव्हा आपण लिहितो तेव्हा बोलायची पण गरज नाही. डायरेक्ट 7 5 आणि डायरेक्ट 6 डायरेक्ट 24 असं एक स्कॅनिंग सिस्टम मध्ये आपलं ब्रेन चाललं पाहिजे. आणि जेव्हा स्कॅनिंग सिस्टम मध्ये तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला स्पीडअप होतो तुमचा रायटिंगचा. तो स्पीडअप तुमचा टिकला पाहिजे. ठीक आहे, वन ऑफ द केस कधी कधी आपल्याकडनं एखादी चूक होऊ शकते, माझ्याकडनं पण होते असं नाही. पण जेवढं आपण स्कॅनिंग सिस्टम मध्ये जाल की नो थॉट प्रोसेस, डायरेक्ट स्कॅनिंग करून करून आपल्याला नंबर्सचे स्कॅनिंग जर तुम्ही अशा मोडमध्ये गेलात तर इट्स इट्स राईट डेव्हलपमेंट मी असं म्हणेल. आणि त्या डेव्हलपमेंटसाठीच आपला हा सर्व उद्देश आहे वैदिक मॅथमॅटिक्स शिकण्याचा आणि शिकवण्याचा.
त्या स्कॅनिंग सिस्टममध्ये आपण गेलो पाहिजे. नंबरवरून नजर फिरवली की आपल्याला असे नंबर्स मधून आन्सर बाहेर येताना दिसलं पाहिजे. नंबर्स मधून बाहेर जी क्रिया करायची आहे, ते आन्सर बाहेर होताना दिसलं पाहिजे. सो ओके, सो बाय बाय. पुन्हा भेटू आपण उद्यासाठी. उद्या मला मी प्लान आपण करणार होतो की अबॅकस आणि वेदिक मॅथचं कसं करायचं अल्टरनेटिव्ह डे. पण मे बी मला कन्फ्यूज आहे मी. आय एम ऑल्सो कन्फ्यूज बिकॉज ऑफ उद्याची माझी आत्ताची ड्युटी आणि उद्याची ड्युटी, आणि त्याच्यात ते पुन्हा परत BIS ट्रेनिंगचं मुंबईचं ते अचानक आलेलं शेड्यूल. आय एम टोटली कन्फ्यूज. मला पण माहित नाही की मला अपेक्षित असं होतं की मुंबईच्या ताई लोकांनी तिकडे जायला पाहिजे होतं, आणि मुंबईच्या ताईंनी नावच दिले नाही. समीर सरांशी मी केल्यानंतर ते म्हटले, द्या तुमच्या 10 ताई आल्या मुंबईच्या तरी चालेल. पण मी मेसेज टाकला आणि मला ताईंनी कोणी काही मेसेज केला नाही. ताई आपल्या संसारात आणि लेकरांमध्ये आणि साहेबांमध्ये इतक्या सर त्याच्यामध्ये एज्युकेशन हम्म, एज्युकेशन लिहिलं आहे ना, हम्म. ठीक है ना. इंजिनियरिंग, हम्म. म्हणून नाही केलं. तो उसके लिए बैक स्टेप किए, नहीं तो मैं और रानी उसमें करने वाले थे। हाँ, क्वालिफिकेशन की वजह से बैक स्टेप मुझे ना पूछ रहे क्या थे। क्वालिफिकेशन डाल दो, मैं समीर को कल भेज देता हूँ, देखते हैं क्या होता है. ओके सर। ओके ठीक. आता या हाँ वैशाली ठीक है, ताईंना वेळ नाही, चालेल. त्या धनश्री ताई पाटील इंजिनियर आहेत, त्यांना वेळ नाही. दुसऱ्या धनश्री ताई दुधाळे आहेत, त्यांना MSc आहेत. प्रियंका धनवटे ताई MSc आहेत. त्याच्यानंतर स्वाती पगारे ताई आपल्या MSc आहेत. त्याच्यानंतर खूप साऱ्या ताई आहेत. म्हणजे आपल्या किती ताई आहेत, पण 15-20 ताई आहेत त्या मुंबईमध्ये. तर आता 15-20 मधून 10 ताईंना पण ठीक आहे. त्या दिवशी हौशी-हौशीने एक दिवस ट्रेनिंग घेतलं म्हणजे ते काय पुढे असं होणार नाही. संसारातून थोडासा वेळ काढावा लागतो सर्व. आता वैशालीताई विचार करतायत कसा वेळ काढावा संसारामध्ये.